काल दिनांक 7/3/2025 रोजी 4:30च्या दरम्यान बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सुरोडी गावामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेत 3 अनोळखी इसम तोंडाला बांधून पिस्टल व कोयता घेऊन बँकेमध्ये बळजबरी चोरी करण्याच्या हेतूने गेले असता मॅनेजरला व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ₹1,54,300 बळजबरीने चोरून नेल्याची बातमी आम्हाला अभय उंद्रे यांनी दिल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना तत्काळ गुन्ह्याची माहिती दिली व सरांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र चालू झाले. सदर तपासामध्ये बार्शी तालुका डिव्हिजनमधील वैराग पोलीस स्टेशन, म्हाडा पोलीस स्टेशन, बार्शी तालुका व शहर पोलीस स्टेशन व अख्ख्या जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावली. तसेच ग्रामसुरक्षा दलावरती कॉल देऊन सर्व पोलीस पाटील व गावातील लोकांना अलर्ट केलं व आरोपीचं कोणत्या दिशेने आले याबाबत माहिती काढून आमच्या काही अंमलदार पानगाव मार्गे त्यांच्या पाठलाग करीत होते. तसेच काही अंमलदार बार्शीकडून त्यांचा पिछा करीत होते. तर आरोपी कासरवाडी व रेल्वे लाईन याच्यामध्ये आल्याची माहिती भेटल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचून आरोपीला झडप घालून आरोपीला पकडण्यात आले. आरोपीला पकडल्यानंतर त्यांची अंगझडती घातल्यानंतर त्यांच्याकडे एक पिस्टल, एक कोयता व ₹99,543 आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहे आपल्याला. सदर कामगिरीमध्ये सागर शेंडगे, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, दिलीप डेरे, बार्शी शहरचे डी बी टीम, आम्ही स्वतः व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. तसेच आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करून 5 दिवसाचा पी.सी.आर मिळालेला आहे. आरोपींची नावे काय होती? त्याच्यामध्ये आरोपी एक सागर अशोक बोकेपुडे वय 27 वर्ष राहणार बार्शी, दुसरा करण किसन लोंढे वय 19 वर्ष राहणार भीमनगर व तिसरा आरोपी हा विधी संघर्ष आरोपी आहे 3 नंबरचा. साहेब, नेमकं काय घडलं होतं रेल्वे रोडाच्या इथं? त्या आरोपींना पकडताना तिथं काय घटना घडली की आम्हाला माहिती भेटली की आरोपी कासारवाडी रोडने बार्शीकडे येत आहेत. तर रेल्वे रोडला तिथं फाटक आम्ही पाडलं होतं व तसेच सर्व गाड्या अशा रोडला आडव्या लावून नाकाबंदी केली होती. तर आरोपी आल्यास त्यांना आम्ही पकडण्यात यश आले तिथे. साहेब त्यांनी ₹1,54,000 पळवले बँकेतनं, पण परंतु त्यातले ₹99,000 समथिंग काहीतरी अमाऊंट जप्त झालेली आहे. तर बाकीच्या पैशांचं काय झालं? काय घडलंय? बाकीच्या पैशांचा शोध चालू आहे. ते 1-2 ठिकाणी पडलेले पण आहेत गाडीवरून. तर या ठिकाणी त्यावेळेस पडले असावे किंवा आरोपींनी कुठेतरी लपवून ठेवले असावे. त्याबाबत तपास चालू आहे.